बघा आता चेहरा बघून तर तुम्हाला कळलं असणार आहे माझं प्रेडिक्शन आपलं काय झाले. काय पेपर सगळे आपले बाहेर लावलेत, क्वेश्चन सगळे बाहेर लावलेत, 16 चॅप्टरचे क्वेश्चन बाहेर लावलेत. ही प्रिंट मी मुद्दाम दुसरी मारायला लावले राहुलला, ते हाय असं ठेव म्हणून सांगितले तिथं, आणि दुसरी प्रिंट घेऊन आता आम्ही अनालिसिस केले. हे बघा 2 ला पेपर सुटलाय, मुलं बाहेर यायला 2:30 वाजले केमिस्ट्रीचा पेपर झाल्यावर, आता 4 वाजलेत. 1.5 तासात आपण सगळे क्वेश्चन्स आपल्या क्वेश्चन बँक मध्ये कुठं कुठं हाय बघून आपण समोर आता तुमच्या समोर मी दाखवालोय सगळे क्वेश्चन्स. आता ह्यात पहिला एमसीक्यूचे कुठले क्वेश्चन्स पोरांना दिले नव्हते आपण, हेच एमसीक्यू पडणार म्हणून, पण एमसीक्यू कुठं पडणार हे सांगितलं होतं. टोटल 98 मार्काचा पेपर होता, ऑप्शन सहित 98 मार्काचा पेपर. एमसीक्यू सोडला, 10 क्वेश्चन जर सोडला तर पेपर आपला किती मार्काचा होतो? 88 मार्काचा पेपर होतो. 88 मार्काचा. 88 मार्काच्या पेपरपैकी अजून एका चॅप्टरचे शेवटचा चॅप्टर आहे मॅडम अल्डिहाइड आणि केटॉन्स, ते जे क्वेश्चन्स काढत बसलेत, जास्त वेळ होणार म्हणताना मी आता ते चॅप्टर सोडून बाकीचे चॅप्टर आणलेत. अल्डिहाइड केटॉन्स सोडून 88 मार्काच्या क्वेश्चन्स मधला 74 मार्क्सचे क्वेश्चन्स ऍज इट इज पडलेत. एक चॅप्टर सोडून मी दाखवा लागलो, इथे समोर प्रूफ आहे. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, उद्या जर नाही पडलं मी केमिस्ट्री शिकवायला सोडून देतो म्हणून सांगितलं होतं काल. आणि 74 म्हणजे मला पण एक्सपेक्ट नव्हतं, मी अजून केलं होतं की 60 मार्क्स तर पडणार, 60 मार्क्स तर पडणार. आणि माझं अजम्पशन काय होतं, 60 मार्क्स जर पडलं तर 10 एमसीक्यू, 60 यंदा 70ला 70 कव्हर झाला. मी आता काय सांगलोय, अजून एका चॅप्टरचे काढायला लागलोय, 74 मार्क्सचा ऑलरेडी पडलेला आहे, आणि इथं बाहेरच आहेत सगळे क्वेश्चन्स. आता जाता जाता बघा रे, अरे 74 मार्क एक चॅप्टर सोडून, आणि जाताना नुसतं बघा किती क्वेश्चन्स आहेत, एवढे क्वेश्चन केले की झालं, एवढेच क्वेश्चन्स आहेत. आणि काय काय ठिकाणी तर लिहिलंय बरं काय, ह्या क्वेश्चन मध्ये, ह्या सेक्शन मध्ये ह्या चॅप्टरवरचा न्यूमरिकल पडणार, मी तुम्हाला दाखवतो, तिथं ते पडलेलं आहे. अगदी एका दुसऱ्या ठिकाणी नाही आहे, पण तिथं बाकी त्या ठिकाणी ते पडलेलं आहे. तो न्यूमरिकल जिथं कुठे न्यूमरिकल सांगितले ते पण पडलेलं आहे. आणि हे सगळं आता दाखवलं असं तुमच्या समोर सगळे पेजेस कालपासून लावलेले आहेत. एका चॅप्टरचं फक्त लावलेलं नव्हतं बरं काय, एका चॅप्टरचं फक्त लावलेलं नव्हतं अमाईनचं, ते पण मला नंतर काल रात्री लक्षात आलं. मी राहुलला जाताना सांगितलं, आज सकाळी पेपर चालू व्हायच्या आधी ते चॅप्टर तिथे लाव, उद्या असं व्हायला नको पेपर झालाय आणि मग सरांनी पेपर मधलेच क्वेश्चन काढले आणि तिथे लावले त्या चॅप्टरचं. सकाळी ते लावलंय अमाईनचं, तिथं होतं ते एका चॅप्टरचं. आता आपण अनालिसिस कडे येऊया. बघा सेक्शन, हे एमसीक्यू तरी आपण सोडूनच देऊया, आपण ह्याचे दिलेत कुठल्या कुठल्या चॅप्टरवरती एमसीक्यू कुठं कुठं पडणार हे दिलेत, पण मी हे माझ्या अनालिसिस मध्ये पकडत नाही, हे सोडून द्या. वर घे. सॉलिड स्टेटचे क्वेश्चन्स आपण बघूया. सॉलिड स्टेटचे क्वेश्चन्स आता कुठे कुठे आहेत, सॉलिड स्टेटचे क्वेश्चन्स आपण कुठे कुठे बघूया. माझ्याकडे हा क्वेश्चन पेपरच आहे तुमचा आता बोर्डाचा जो आहे तो. हा थांबव. बघा इथंच या, हे बघा मी हायलाइट करतो काय काय पडले ते. इथं हा तुम्हाला आता 11वीच्या मुलांना कळणार नाही बरं का, हे सॉलिड सेटवरचा क्वेश्चन आहे का कशावरचा क्वेश्चन आहे तुम्हाला कळणार नाही, पण मी सांगतोय हा क्वेश्चन आपण आपल्या क्वेश्चन बँक मध्ये आहे का नाही फक्त बघायचंय. कळलं? बघा, डिफाइन आयसोमॉर्फिझम हा क्वेश्चन पडलाय. डिफाइन आयसोमॉर्फिझम, बघा डिफाइन आयसोमॉर्फिझम आणि युनिट सेल, ह्या दोघांचे डेफिनेशन आहेत. आयसोमॉर्फिझम, युनिट सेल, सॉलिड सेटच्या या रे पीडीएफ ला येईल. आयसोमॉर्फिझम आणि युनिट सेल, डिफाइन आयसोमॉर्फिझम आणि युनिट सेल. हा वर घे, हे बघ हाय काय, हे बघा डिफाइन आयसोमॉर्फिझम पहिला झाला. आता डिफाइन युनिट सेल खाली जा, सेकंड पेजवर आहे बघ, सेकंड पेजवर. हा बस हे बघा डिफाइन युनिट सेल, 2 क्वेश्चन झाले. आता मी देताना सांगितले की ह्या चॅप्टरवरचे 5 मार्काचे टोटल क्वेश्चन्स आहेत, 5 मार्कचे ह्या चॅप्टरवरचे क्वेश्चन्स आहेत, 5 मार्क पडणार आहेत. सॉलिड स्टेटला 5 मार्क पडणार आहेत. 2 मार्क झालं आयसोमॉर्फिझम युनिट सेल, 2 मार्क झालं. पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. आयसोमॉर्फिझम झाला, युनिट सेल झाला. क्वेश्चन पेपर ओपन कर.
क्वेश्चन पेपर. पुढचा क्वेश्चन ह्या चॅप्टरवरचा पडलाय. हा बस सेक्शन बी च्या जरा असं खाली आहे. आता सेक्शन बी च्या जरा असं खाली आहे. पुढच्या पेजवरती जा. सेक्शन सी मध्ये जा. खाली जा अजून. जा डी चालू होते. डी चालू होते. प्रॉब्लेमला आपण नंतर बघूया. सेक्शन डी मध्ये जाऊया. हा बस 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 बस. हे बघा परत 2 मार्काला सेक्शन डी मध्ये इथं आहे. डिफाईन शॉर्टकी डिफेक्ट आणि फेरोमॅग्नेटिझम. डिफाईन शॉर्टकी आणि फेरोमॅग्नेटिझम. मॅडम बस. शॉर्टकी डिफेक्ट आणि फेरोमॅग्नेटिझम हे 2 मार्काचे क्वेश्चन झाले काय? मागासचे 2 हे 2 शॉर्टकी डिफेक्ट फेरोमॅग्नेटिझम आपल्या फाईलमध्ये कुठे बघायचंय? ओपन करा सॉलिड सेटची पीडीएफ. शॉर्टकी डिफेक्ट आणि फेरोमॅग्नेटिझम 1.8 ला आहे बघ. 1.8 ला 1.8. हा जाऊ दे खाली. 1.8 1.8 1.8. बस 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 बस. हे बघा व्हॉट आर शॉर्टकी डिफेक्ट. व्हॉट आर शॉर्टकी डिफेक्ट हा झाला. पुढचा फेरोमॅग्नेटिझम पुढच्या पेजवर. पुढच्या पेजवर फेरोमॅग्नेटिझम शेवटी 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 अजून शेवटी खाली खाली खाली. जरा वर जरा वर जरा वर 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 वर. हा बस. व्हॉट इज फेरोमॅग्नेटिझम. झाले क्वेश्चन्स झाले. आता एक इंटरेस्टिंग बघा. एक एक इथं मी खाली लिहिले व्हीआयएमपी. जरा वर गेले. व्हीआयएमपी न्यूमरिकल्स 2 मार्क कंपल्सरी म्हटले. ह्यात फक्त एवढंच झालंय. ह्याच्यामध्येच 2 मार्काच्या जागी 1 मार्काचा न्यूमरिकल पडलाय. पण न्यूमरिकल पडलाय. 2 मार्कच्या जागी 1 मार्कचा न्यूमरिकल पडलाय. पण न्यूमरिकल पडलाय ते 4 मार्क झाले. मागचे 4 ला 4 हाय असं डेफिनेशन 4 होत्या त्या. 1 मार्काचा न्यूमरिकल होता. तो न्यूमरिकल कुठं पडला मी तुम्हाला ते पण सांगतो. न्यूमरिकल 1 मार्कचा सॉलिड स्टेटवरचा. क्वेश्चन पेपर मध्ये जा. एमसीक्यू नंतर 1 मार्कचे 8 क्वेश्चन असतात ना. 1 मार्कचे 8 क्वेश्चन्स तिथं बघा. हे एमसीक्यू झाले. 1 मार्कचे 8 क्वेश्चन्स लिहूया. खाली खाली खाली. हा वरच वरच वरच. हा इथंच 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 इथंच. येस येस येस. बस 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 बस. थांब. हे बघा कॉपर हॅज एफसीसी स्ट्रक्चर विथ एज लेंथ 490 पिकोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर ॲटम इन पिकोमीटर. हे प्रॉब्लेम पडला 1 मार्कचा. हे सगळे प्रॉब्लेम घेतलेत बरं काय पोरांना. परत रिपिटेशनला झाल्यावर सगळे प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेमचं असं 50-50 प्रॉब्लेम दिले नाहीत. 5-6 प्रॉब्लेम दिले. त्यातलाच प्रॉब्लेम पडला हा. 5 ला 5 मार्क सॉलिड स्टेट ऍज इट इज पडला. 5 ला 5 मार्क सॉलिड स्टेट ऍज इट इज. हा झाला पहिला चॅप्टर. आता आपण सेकंड चॅप्टरकडे जाऊया. सेकंड चॅप्टरकडे जाऊया. सोल्युशनच्या. सोल्युशन मॅडम जरा सोल्युशनचे क्वेश्चन्स बघा कुठे कुठे पडलेले पेपरमध्ये. सोल्युशन वर घे वर घे. पेपरच क्वेश्चन पेपरच आधी क्वेश्चन्स दाखवतो तुम्हाला कुठे आहेत. मग आपण जाऊया ते कुठे कुठे पडले बघायला. सोल्युशन चॅप्टर. हा आता बघा 6 मार्काचा आहे हा चॅप्टर. 6 मार्काचा. आणि ह्याच्यातले क्वेश्चन्स बघा आता कुठे कुठे पडलेत. सोल्युशन मधला क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 ला जा. क्वेश्चन नंबर 8 एमसीक्यू सोडून बघा. हा क्वेश्चन नंबर 8. हा हे बघा कॅल्क्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 0.822 ग्रॅम ऑफ सिक्रोज इन 300 ml हे दिलंय. आणि हे गिवन डेटा दिलंय म्हणजे न्यूमरिकल पडलाय. 2 मार्काला न्यूमरिकल पडलाय. 2 मार्काला न्यूमरिकल पडलाय. आता न्यूमरिकल मी सांगितलं होतं काय 2 मार्काचा न्यूमरिकल पडलेला. आणि हे कुठं पडलं बघा सेक्शन बी मध्ये. हाय काय सेक्शन बी मध्ये 2 मार्काचा न्यूमरिकल. पीडीएफ ला जा. पीडीएफ ला जावा. सोल्युशनची पीडीएफ ओपन करा. हा येस वर घे. शेवटी शेवटी जाऊ दे. शेवटी सगळ्यात शेवटी जाऊ दे. सगळ्यात शेवटी जाऊ दे. शेवटी एंडला. हा बस. अरे खाली खाली खाली. हा बस 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 बस. वाचा काय दिले. सेक्शन बी 2 मार्क फिक्स न्यूमरिकल होता काय पाठीमाग होता. 4 फॉर्म्युले होते रे. फक्त 4 फॉर्म्युले. पोरांना 1000 वेळा सांगितले 4 फॉर्म्युलेच आहे तेवढंच करा. ह्याच्यावरचा न्यूमरिकल पडणार. इथं बाहेर पण लावलेलं आहे. हे नंतर येऊन आणलो नाही मी एवढं.
बाहेर लावलेलं आहे, तुमच्या समोर आहे. 2 मार्काचा न्यूमेरिकल हा पडला. 6 मार्काचा आहे. 2 मार्काचं हे झालं, अजून 4 मार्क आलेत. ते 4 मार्क कुठे बघूया क्वेश्चन पेपरला. सेक्शन सी, सेक्शन सी क्वेश्चन नंबर 15. सेक्शन सी क्वेश्चन नंबर 15 काय बघ. हा बघा रे, डिराइव रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट. हे डेरिव्हेशन पडले सेक्शन सी मध्ये. हे खालचं दुसरं आहे बरं का, दुसऱ्या चॅप्टरचं, हे सोडा तोपर्यंत. म्हणजे हे डेरिव्हेशन 2 मार्काचं सोल्युशन चॅप्टरवर पडले. सेक्शन सी मध्ये 2 मार्काचं डेरिव्हेशन. सेक्शन सी मध्ये 2 मार्काचं डेरिव्हेशन. हे बघा, सेक्शन सी 2 मार्काचं डेरिव्हेशन पडले. हाय ये पीडीएफ ला. ओपन कर, परत एंडला जा. बस वाचा, काय लिहिलंय मी वाचा. सेक्शन सी और सेक्शन डी हाय ना डेरिव्हेशन. काही वेळेला थेरी पडले आणि बऱ्याच वेळा डेरिव्हेशन पडलं होतं, म्हणजे इथं डेरिव्हेशन पडणार ह्याची गॅरंटी होती. डेरिव्हेशन पडलाय की नाही? पडला डेरिव्हेशन. बरं, नुसतं डेरिव्हेशन पडला नाही, ते क्वेश्चन बँक मध्ये आपलं आहे काय? आता आपल्या क्वेश्चन बँक मध्ये हे डेरिव्हेशन कुठं आहे? आपल्या ह्याच्यामध्ये 3 पेजेस वरती जा. 3 पेजेस वरती क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 खाली खाली 18. यस बघ, हाय असं आहे. डिराइव द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट. हा असा क्वेश्चन आहे डेरिव्हेशनचा. झाला? किती क्वेश्चन झाले आतापर्यंत सोल्युशनचे? कुठले कुठले झाले? एक प्रॉब्लेम झाला 2 मार्काचा, हा डेरिव्हेशन झाला 2 मार्काचा. आणि काय राहिले बघूया पुढचा क्वेश्चन. आणि काय राहिले बघूया. सेक्शन डी काढ रे, ओपन कर. सेक्शन डी मध्ये जा. क्वेश्चन नंबर बघा मॅडम काय? पहिलाच आहे सेक्शन डी मध्येच पहिला. हा, डिफाइन आयसोटोनिक सोल्युशन. मगाशी 2 आणि 2 4 झालते. हा 1 मार्काचा आयसोटोनिक सोल्युशन. 5 झाले आयसोटोनिक सोल्युशन पीडीएफ मध्ये. सेकंड पेजलाच जा. सेकंड पेजलाच पीडीएफ मध्ये दुसऱ्या पेजवरतीच. दुसऱ्या पेजवरतीच. दुसऱ्या पेजवरतीच. क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36. हा खाली खाली आहे खाली. बस, डिफाइन आयसोटोनिक सोल्युशन. हाय 5 मार्क झाले. 6वा एमसीक्यू पडलाय. 6वा एमसीक्यू पडलाय. म्हणजे 5च्या 5 क्वेश्चन सोल्युशनचे पण झाले. सॉलिड स्टेट ऍज इट इज सगळं होतं. सोल्युशन ऍज इट इज सगळं होतं. आयोनिक इक्विलिब्रिया. आयोनिक. आधी क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन्स क्वेश्चन्स क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर ओपन कर. आयोनिक. आयोनिक इक्विलिब्रिया. एमसीक्यू एक आहे. सहा मार्काचा चॅप्टर आहे आयोनिक. एमसीक्यू एक आहे, म्हणजे राहिले 5. आता 5 कुठे कुठे आपण बघूया ते 5. सेक्शन सी काढतो पर्यंत. क्वेश्चन नंबर 16. सेक्शन सी क्वेश्चन नंबर 16. हा इथं आहे बघा रे. एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. हे आयोनिकचा क्वेश्चन आहे सेक्शन सी मध्ये. एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता आयोनिकच्या आपल्या पीडीएफ मध्ये आयोनिकच्या आपल्या पीडीएफ मध्ये आणि तिथं क्वेश्चन नंबर 15. तिथं क्वेश्चन नंबर 15 आयोनिकची पीडीएफ. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालं पुढं. कोऑर्डिनेशन आहे ते. पी ब्लॉक आहे. हे नाही, ट्रान्झिशन नाही, पॉलिमर नाही, ग्रीन नाही, बायोमॉलिक्युल्स हे पण नाही, थर्मोडायनामिक्स नाही, सोल्युशन, कायनेटिक्स,
इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे पण नाही, खाली असणार आहे, सगळ्यात खाली घे. आयोनिक. हा आता बघ परत, सॉलिड स्टेट, अल्कोहोल, फिनॉल, अल्डेहाइड, केटोन्स, नाही पेपर आहे ते, अमाइन्स. आता ओपन केलता ना पीडीएफ. हा हा याच्यात क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15, एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर हा क्वेश्चन होता. हे बघ, एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, क्वेश्चन ऍज इट इज आहे. एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. पुढचा क्वेश्चन मॅडम, पुढचा क्वेश्चन हा क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 25, क्वेश्चन नंबर 25. हा हे बघा, डिफाईन कॉमन अँड इफेक्ट. डिफाईन कॉमन अँड इफेक्ट शेवटी आहे बघ पीडीएफ मध्ये, जा त्याच पीडीएफ मध्ये शेवटी. सगळ्यात शेवटी. हा गेलं वर 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 वर, हळूहळू, शिस्तीत, गडबड करू नको, शिस्तीत दाखव जरा, वर घे. व्हॉट इज किंवा एक्सप्लेन कॉमन अँड इफेक्ट होतं, पडलाय. व्हॉट इज म्हणजे डिफाईनच ना, डिफाईन कॉमन अँड इफेक्ट तो पण झाला, कॉमन अँड इफेक्ट पण पडला. पुढचा क्वेश्चन नंबर 27, 31, क्वेश्चन नंबर 31, क्वेश्चन नंबर 31. हा 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 ओके, हे बघ क्वेश्चन नंबर 31. एसिटिक ऍसिड इज 5% आयोनाइज्ड इन इट्स डेसिमोलर सोल्यूशन, कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ एसिटिक ऍसिड. म्हणजे प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. कुठं पडलाय तो? सेक्शन डी मध्ये पडलाय, सेक्शन डी मध्ये पडलाय. हाच आपण फक्त सेक्शन सी मध्ये सांगितला होता, तेवढं इंटरचेंज झालं एका क्वेश्चनचं मागाशी सांगितलं आणि आताचं पण सेक्शन सी मध्ये हा प्रॉब्लेम मी दिला होता. बघा, काढून जावा माग पीडीएफ मध्ये आपल्या. आणि शेवटी बघ जाऊन सगळ्यात एंडला, हे बघा, मी सांगितलं होतं न्यूमरिकल किंवा डेरिव्हेशन पडणार. मी सांगितलं होतं न्यूमरिकल किंवा डेरिव्हेशन पडणार. लिहिले पण मी कसं बघा, मॅक्झिमम पॉसिबिलिटी ऑफ न्यूमरिकल, मिनिमम पॉसिबिलिटी ऑफ डेरिव्हेशन. न्यूमरिकल पडलाय, हा तो न्यूमरिकल पडलाय. म्हणजे न्यूमरिकल पण झालं आणि ते दोन्ही क्वेश्चन्स पण झाले. आणि कुठलं राहिलाय मॅडम? झाले, म्हणजे 5चे 5 झाले. ते एक एमसीक्यू पडलाय. मगाशी दाखवली 2 क्वेश्चन्स, 2 आणि 2, आणि हे एक क्वेश्चन आत्ताचा कॉमन अँड इफेक्ट 1 मार्कचा होता, त्याच्या आधी 2 मार्कात झालं होतं, 2 आणि 3, आणि आत्ताचं 2 मार्काचं न्यूमरिकल हे 5 झाले आणि एक एमसीक्यू ला गेलाय. म्हणजे 6 मार्कात मधले 5च्या 5 हा हिशोब पडले, ते एमसीक्यू ला गेला. हे आयोनिकचं झालं. म्हणजे आतापर्यंत झालेल्या 3 चॅप्टर मध्ये सगळेच्या सगळे पडले. केमिकल थर्मोडायनामिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स आधी क्वेश्चन पेपर, क्वेश्चन पेपर समोर ठेव. केमिकल थर्मोडायनामिक्स हा बघा रे 8 मार्कचा चॅप्टर आहे. 8 मार्कचा चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. काय काय पडले बघूया. आणि फक्त 29 क्वेश्चन दिले होते मी 8 मार्कासाठी, का नाही? फक्त 29 क्वेश्चन दिलेत, 29 क्वेश्चन थर्मोडायनामिक्स मध्ये. कोऑर्डिनेशन मध्ये पण 8 मार्काचा चॅप्टर आहे, त्यात तर मी किती प्रश्न दिलेत? 17 का 18 दिलेत फक्त कोऑर्डिनेशन मध्ये. 17 प्रश्न, 17 प्रश्नामध्ये 8 मार्क पडणार आहेत. थर्मोडायनामिक्स 28 प्रश्न आहेत, 8 मार्क पडणार. आणि 28 म्हणजे हे 1 मार्कचे पण आहेत, 2 मार्कचे पण आहेत, 3 मार्कचे पण आहेत, 4 मार्कचे पण आहेत. 4-4 सेक्शन म्हणजे 4-4 प्रश्न प्रत्येकाच्या वाटलेले येतात रे, एवढे. आता बघा, चला पहिला क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 9. हा, राइट द मॅथेमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर फॉलोइंग प्रोसेस. मला मॅथेमॅटिकल इक्वेशन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला लिहायचं आहे आयसोकोरिक आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी. बघा, मॅथेमॅटिकल इक्वेशन लिहायचं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स साठी ह्या 2 प्रोसेसला, आयसोकोरिक आणि ॲडियाबॅटिक. या आपल्या पीडीएफ मध्ये क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 12. हे बघ, हे 2/22 ला पडलं होतं.
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर दी फॉलोइंग प्रोसेस. मला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे लिहायचं आहे, आयसोकोरिक आणि आयसोबारिक. हे दोन आता विचारले ऍज इट इज. हे 2 मार्काचा झाला. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15. हा बस. Derive relationship between relative lowering of vapor pressure and molar mass of non-volatile solute. म्हणजे डेरिव्हेशन विचारलंय. डेरिव्हेशन विचारलंय आपल्याला इथं. Derive relationship between relative lowering of vapor pressure and molar mass of non-volatile solute. कुठे बघूया आपल्या क्वेश्चन मध्ये. पीडीएफ ओपन कर. डेरिव्हेशन कुठे विचारलंय की बघूया आपल्या क्वेश्चन बँक मध्ये. त्याच्यामध्ये रिलेटिव्ह लोअरिंग वरचा आहे. हळूहळू वरती घे, हळूहळू वरती घे. तुम्हाला सापडेल, तुम्हाला पण सापडेल कुठेतरी. एक सेकंड, जरा क्वेश्चन पर मागे घे परत. ते सोल्युशन वरचा गेला, ते सोल्युशन वरचा गेला, तो नाही, तो सोल्युशन वरचा गेला. काय क्वेश्चन आहे बघू. सेकंड वाला होता. हा, स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हे मागाशी झाले आपलं. स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काढ. शेवटच्याच पेजवरती आहे बघ. क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे का. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झालं, हे पण झालं. पुढचा क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20. हा, क्वेश्चन नंबर 20 हे बघा. राईट एक्झाम्पल्स. नाही, हे नाही, खाली आहे. कॅल्क्युलेट दी वर्क डन इन ऑक्सिडेशन ऑफ 2 मोल्स ऑफ SO2 ऍट प्रॉब्लेम दिलाय, गिवन आर ची व्हॅल्यू दिल्या. क्वेश्चन नंबर 20 मध्ये न्यूमरिकल आहे. क्वेश्चन नंबर 20 मध्ये न्यूमरिकल आहे. सेक्शन कुठला आहे बघ जरा. सेक्शन चेक कर, सेक्शन चेक कर. बस. सेक्शन सी मध्ये किती मार्काचा न्यूमरिकल आहे. 2 मार्काचा न्यूमरिकल आहे. पीडीएफ ओपन कर, पीडीएफ ओपन कर. सेक्शन सी. शेवटी जा, शेवटी जा, शेवटी, सगळ्यात शेवटी, सगळ्यात शेवटी, सगळ्यात शेवटी. अजून खाली नाही, मग वरती असेल टॉपला. इन्स्ट्रक्शन दिले वरती टॉपला. हा बस. सेक्शन सी फिक्स न्यूमरिकल आहे काय. 3 मार्काला सांगितलं तर पण 2 मार्काला पडलाय न्यूमरिकल. फिक्स न्यूमरिकल पडलाय. आहे तो. हा न्यूमरिकल पण झाला. मला वाटतं बहुतेक सगळे क्वेश्चन झाले याच्यावरचे. हेजस लॉ आहे काय अजून. अजून एक आहे, अजून एक पडलाय हेजस लॉ. क्वेश्चन नंबर 27 क्वेश्चन पेपर मध्ये. स्टेट अँड एक्सप्लेन हेजस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. वरचा 2 मार्काचा होता, हा 2 मार्काचा नाही. जरा वर हे सेक्शन दाखव मला. हा डीच आहे. वरचा 2 मार्काचा होता, हा 2 मार्काचा आहे. हेजस लॉ 2 मार्काला पडलाय आपल्या क्वेश्चन बँक मध्ये. आणि क्वेश्चन नंबर 20 ओपन कर. क्वेश्चन नंबर 20. स्टेट हेजस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन. म्हणजे ह्या 8 पैकी 7 1 मार्काचा एमसीक्यू केलाय, परत 7 हायच्या हाय असं पडलेत. आतापर्यंत बघा. सॉलिड स्टेट सगळ्याच्या सगळ्या क्वेश्चन बँक, सोल्युशन सगळे सगळे क्वेश्चन बँक, आयोनिक सगळे सगळे क्वेश्चन बँक, थर्मोडायनामिक्स सगळे सगळे क्वेश्चन बँक. अजून पुढे आहे, संपलं नाही. हे असं चालणार आहे शेवटपर्यंत. केमिकल कायनेटिक्स थोडे मी तुम्हाला दाखवतो, बाकी सगळं तुमच्या समोर आहे. 16 चॅप्टर दाखवायचे म्हणजे 11 वाजतील रात्रीचे. सगळं हे बघा, क्वेश्चन बँक बघा, क्वेश्चन पेपर बघा. थोडं दाखवतो, बाकी सगळं तुमच्या समोर आहे. बाहेर लावले आपण. पहिला क्वेश्चन. कायनेटिक्स, कायनेटिक्स बघा. हा, आयोनिकचं बघा.
आयोनिकचा मॅडम क्वेश्चन नंबर बघा पहिला, केमिकल कायनेटिक्स. आयोनिक झालंय. केमिकल कायनेटिक्सचं बघूया क्वेश्चन्स. 6 मार्कचे चॅप्टर आहे आपण, आणि ह्याच्यातले पण 5 मार्काचे पडले. 6 पैकी 5 मार्काचं आहे असं पडलंय. पहिला क्वेश्चन बघूया काय कुठं पडलाय. क्वेश्चन नंबर 13. हा हे बघा, ए केमिकल रिएक्शन ऑकर्स इन 2 स्टेप. 2 स्टेप मध्ये रिएक्शन दिल्या, 2 स्टेप मध्ये रिएक्शन, आणि त्याने काय सांगितलंय काढायला. 2 स्टेप मध्ये रिएक्शन केलंय. राईट डाऊन रेट लॉ आणि आयडेंटिफाय दी रिएक्शन इंटरमिडिएट म्हणले. पीडीएफला ये, पीडीएफला ये. क्वेश्चन नंबर 9 ओपन कर. हा त्याच्या खालीच आहे, 10ला याच्या खालीच आहे. जरा खाली जा. हा 10 नंबर. हा ओपन अजून वर घे. बस हे बघा, ए रिएक्शन ऑकर्स इन फॉलोइंग स्टेप्स. 2 स्टेप मध्ये रिएक्शन दिले. ऑक्सिजनच्या जागी फक्त क्लोरीन दिले बरं काय त्यांनी, फ्लोरीन जागी क्लोरीन दिलंय, बाकी काय नाही. एक्झाम्पल तेच आहे. आणि इथं बघा, राईट डाऊन रेट लॉ, आयडेंटिफाय रिएक्शन इंटरमिडिएट, हे दोन्ही विचारले 2 मार्काला. हे विचारलं नाही, कळतंय का. हे आणि हे तेच आहे. 2 स्टेप मध्ये रिएक्शन, रेट लॉ लिहा, रिएक्शन इंटरमिडिएट लिहा, संपलं. हे 2 मार्काचं झालं. पुढचा क्वेश्चन बघा मॅडम. 26 न्यूमेरिकल. हम्म 26 इथं आहे. दुसरा न्यूमेरिकल पडलाय. हा 2 मार्काला न्यूमेरिकल पडलाय. आता बघा इथं हे न्यूमेरिकल पडायची पॉसिबिलिटी कधीतरी होती, कधीतरी. योगायोगाने ही 2026 पडली. ह्याच्या आधी कधी पडलंय कधी पडलं नाही असं झालं बरं काय. आता इथं योगायोगानं पडले. वरती घे रे आपल्या पीडीएफ मध्ये, सगळ्यात वरती घे. सेक्शन डी मध्ये तो पडलाय. आता काय झालंय बघा, मी देताना काय दिलं होतं पीडीएफ मध्ये सगळ्यात वरती टॉपला. हे बघा, वाचा. न्यूमेरिकल समटाइम्स आस्क्ड, नॉट फिक्स्ड एव्हरी टाइम. दिलंय. ह्या चॅप्टरवरचं कधीतरी न्यूमेरिकल विचारतात, कधी प्रत्येक वेळेला विचारतील असं नाही. आणि प्रश्न कुठं पडतोय म्हटलं होतं इथं बघा, सेक्शन सी और सेक्शन डी म्हणलंय. तेच सी किंवा डी मध्ये त्यांनी तिथं तो न्यूमेरिकल टाकलाय. टाकताना कळलं का. आणि अजून एक क्वेश्चन पडलाय. 4 मार्क झाल्यात. अजून एक क्वेश्चन आहे 5वा. तो मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन आहे वाटतं बघा मॅडम. डिफाइन मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. कितवा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 27 ला ये रे. 27. हा बस हे बघा, डिफाइन मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन. हाय मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन हाय. पीडीएफ मध्ये या. पीडीएफ मध्ये आपल्या मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन पहिल्याच पेजवर आहे. हा खाली जरा खाली जा, पहिल्याच पेजवर. हा बस इथं बघ. डिफाइन हे दिलेत, हे तर मॉलिक्युलरिटी ऑफ रिएक्शन आहे. डिफाइन म्हणजे झालं. 5 मार्काचे क्वेश्चन पडले. एक एमसीक्यू ला गेलाय. 6 पैकी 5ला 5 क्वेश्चन पडले, एक एमसीक्यू ला गेला ह्याचा आपण. म्हणजे हे पण सगळे पडलेत. त्यानंतर कोऑर्डिनेशन, इलेक्ट्रोकेमिस्ट्री घेऊया, जरा मोठा आहे ते. कोऑर्डिनेशन संपलं. कोऑर्डिनेशन कंपाऊंड. एका पेज मध्ये क्वेश्चन बँक दिली होती कोऑर्डिनेशनची. 18 प्रश्न आहेत. एका पेज मध्ये दिले 18 प्रश्न आहेत. क्वेश्चन पेपर ओपन कर. क्वेश्चन नंबर 5 बघा. हे तर 6 मार्क रे, 6 मार्क एवढेच आहेत, काय लय पण नाही. क्वेश्चन नंबर 5 आणि एमसीक्यू पकडून 7 मार्क आहेत हे टोटल. एक्सप्लेन होमोलेप्टिक अँड हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस विथ एक्झाम्पल. असं क्वेश्चन असा आहे, क्लासिफाय द टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस. त्यातच येते होमोलेप्टिक आणि हेटेरोलेप्टिक. क्वेश्चन बघा पीडीएफ मध्ये कोऑर्डिनेशनच्या. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं पीडीएफ एकाच पेजचं आहे. येस. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 15 बघा. जरा मोठं कर रे, दिसू दे. हा जरा वर घेता. बस हे बघा. क्लासिफाय कॉम्प्लेक्सेस ऑन द बेसिस ऑफ चार्ज अँड टाइप ऑफ लिगँड.
ह्यात होमोलेप्टिक आणि हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स येतो. हाच तो क्वेश्चन नंबर 15 वाला. 2 मार्क इथं झालं. क्लासिफिकेशन मध्ये हे जे आहेत क्लासिफाय कॉम्प्लेक्सेस ऑन द बेसिस ऑफ ए टाइप ऑफ लिगँड वरती जे काढले तेच होमोलेप्टिक आणि हेट्रोलेप्टिक. हे 2 मार्काचा हाय असा पडलाय. पुढचा क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 20, क्वेश्चन नंबर 20, क्वेश्चन नंबर 20, क्वेश्चन नंबर 20. हा बस बस 20 नाही मॅडम. हा राइट एक्झाम्पल्स ऑफ कोऑर्डिनेशन मेटल कॉम्प्लेक्सेस हे पण नाही आहे. राइट एक्झाम्पल्स ऑफ कोऑर्डिनेशन मेटल कॉम्प्लेक्स इन बायोलॉजी पण हे नाही पडला आपल्या बहुतेक क्वेश्चन बँक मध्ये. हा नाही आहे. हा आहे एक क्वेश्चन हा पडलाय बघा आता पहिल्यांदा सापडला. 6वा चॅप्टर चालू केलाय आणि एक क्वेश्चन जो पडला हा फक्त आपल्या क्वेश्चन बँक मध्ये नाही आहे. एकच क्वेश्चन 1 मार्काचाच आहे. हा खालचा प्रॉब्लेम आहे हे सोडून द्या. 3 मार्काच्या क्वेश्चन मध्ये फक्त हा 1 मार्काचा इथं पडलेला दिसत नाही आपल्याला. क्वेश्चन नंबर 23. हा हे बघा राइट दी पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर्स थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. वर्नर्स थेरीचे पॉस्ट्युलेट्स लिहायचे ये आपल्या क्वेश्चन बँक मध्ये. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 मोठं कर. हा हे बघा राइट एनी 4 पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर्स थेरी. हाय क्वेश्चन वर्नर्स थेरी झाला. पुढं क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये कॅल्क्युलेट एएन चा पडलाय बघा मॅडम. एएन कॅल्क्युलेट करायचं आहे बरं काय. न्यूमरिकल आहे एएन कॅल्क्युलेट करायचा. हे बघा कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ Fe2+. हा न्यूमरिकल आहे प्रॉब्लेम नाही आहे. थेरी क्वेश्चन नाही हे प्रॉब्लेम आहे. इथं काय पण बदलून येऊ शकतं. FeCN6 साठी दुसरं काय पण देणार त्यांनी. ह्याच टाईपचे 3 प्रॉब्लेम क्वेश्चन बँक मध्ये आहेत. जा क्वेश्चन बँक मध्ये. दुसरा आणि तिसरा बघा. हे बघा कॅल्क्युलेट दी एएन हाय आणि इथं दिलंय CuNH3 K4FeCN6 आणि CrCO6. न्यूमरिकल आहे नुसतं. इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून ते झेडची व्हॅल्यू काढून नुसतं व्हॅल्यू पुट करायला लागतं आन्सर येते. हाय असा न्यूमरिकल त्याच्यामध्ये पण पडलाय. हे 6 मार्काचे क्वेश्चन झाले. ह्याच्यामध्ये 6 मार्काचे क्वेश्चन. एक MCQ ला गेला ह्याचा पण. त्यामुळे हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऍज इट इज झालंय. बरं आता बघा हे असेच मी तुम्हाला सांगतो आता फक्त. हे भरपूर आहे. हे लई मोठं आहे तेवढा वेळ मी घेत नाही. हे लई मोठं आहे. हे बघा मी चॅप्टर सांगतोय तुम्हाला फक्त. आपले बाहेर सगळं लावलेलं आहे. किती मार्काचं पडले मी तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 7 मार्काचा क्वेश्चन आहे. 6 मार्काचे ऍज इट इज क्वेश्चन पडले बाहेर लावले तुम्ही चेक करा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 6 मार्काचे ऍज इट इज पडले. पी ब्लॉक एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18. पी ब्लॉक एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 8 मार्काचं आहे. 5 मार्काचे क्वेश्चन हायशे पडलेत. 5 मार्काचे क्वेश्चन हायशे पडलेत. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन 8 मार्काचा आहे. 7 मार्काचे क्वेश्चन हायशे 1 मार्क MCQ ला गेलाय. 7 मार्काचे क्वेश्चन हायशे 1 मार्क MCQ ला गेलाय. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन. ग्रीन केमिस्ट्री 4 मार्काचं आहे. 3 मार्क हाय असं पडलंय. परत 1 मार्क MCQ ला गेला. इथं पण हे मी दिसतंय का हायलाइट करून ठेवलंय. मी सांगत नाही नुसतं. आता वेळ जाणार म्हणताना तुम्हाला दाखवत नाहीये. हे बघा क्वेश्चन पडलेलं हायलाइट करून ठेवलंय हे सगळं. मग तुम्ही म्हणणार जेवढे पडले तेवढे दाखवलेत, जे पडले नाही तेवढं आता सर नुसतं सांगायला लागलेत. असं नाही आहे. बाहेर लावले चेक करा आणि इथं हायलाइट केले. कळतंय काय. हा आज जनता हुशार पण आहे आणि असं सांगणारे पण लय हुशार लोक दिसलेत मला. बायोमॉलिक्युल्स 4 मार्काचा आहे टॉपिक. 4 मार्काचे क्वेश्चन सगळे पडलेत हायशे. 4 मार्काचा टॉपिक आहे. 4 मार्काचा हायशे क्वेश्चन पडलेत. 18-19 प्रश्न आहेत रे यात सगळ्यात दिलेले. 18-19 प्रश्न. मगाशी पण जास्त नव्हते. 18-19 प्रश्नामध्ये आपल्याला 4-5-6 मार्क मिळतात. तर आपल्याला तेवढं करायचं कंटाळा तर आता काय करणार बाबा. आणि अमाइन्स 4 मार्काचा आहे. 2 मार्काचा पडले प्रामाणिकपणानं. 2 मार्क आता आमचं जरासं असू दे. अल्डिहाइड केटोन्स बघा 7 मार्काचे क्वेश्चन्स पडलेत हायश.
8 मार्काचं आहे. 7 मार्काचे क्वेश्चन्स अल्डिहाइड कॅटॉन्सला ऍज इट इज पडलेत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री सांगितलंय, झाले. आणि कुठलं राहिलंय का मॅडम? हा, पॉलिमर 4 मार्काचा आहे. 4 मार्काचा ऍज इट इज पडले, हायलाइट करून ठेवलेत क्वेश्चन्सला. पॉलिमरचा किती क्वेश्चन्स आहेत? 22 प्रश्न आहेत. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 7 मार्काला आहे. 5 मार्काचे क्वेश्चन्स पडलेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे. 5 मार्काचे क्वेश्चन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे पडलेत. आणि शेवटी अल्कोहोल फिनॉल इथर 7 मार्काचा आहे. 6 मार्काचे क्वेश्चन्स ह्याच्यावरचे पण पडलेत. असं करून मगाशी एक पेपर यायचा राहिला होता, हाच तो अल्कोहोल फिनॉल इथरचा एक यायचा राहिला होता. किती म्हटलं होतं मगाशी? टोटल कोण सांगितलं होतं मी? 88 पैकी 74. आता 74 मध्ये 6 ऍड करा बाळांनो ह्या चॅप्टरचे. 80 मार्काचे प्रश्न ऍज इट इज आहेत एमसीक्यू सोडून. 80 मार्काचे प्रश्न एमसीक्यू जर 10 पकडला तर 90 होत्यात. 98 मार्काचा पेपर आहे. 90 मार्काचा पेपर पहिलाच माहिती आहे मला, फक्त 70 पाहिजेत. मग आता तुम्ही ठरवायचं मला पुढच्या वर्षी अभ्यास केमिस्ट्रीचा कसं करायचं. कळतंय? एवढं सोपं पण नाही आहे. आता हे वाटतं एवढं सोपं आहे सर, मग काय मी जाता पास होतो. असं केलं की तुम्ही नापासच होणार. लक्षात ठेवा, सोपं करायचं आपल्याला, पण ते अभ्यास त्या पद्धतीने करत जायचं पहिल्यापासून. आता हे केमिस्ट्रीचं एक ट्रायलला सगळं एमसीक्यू वगैरे देऊन सगळं करून हे करून बघितलंय. पुढच्या वर्षी आपण पीसीएम आणि पीसीबी तिन्ही घेऊन जायचं पहिल्यापासून. असंच कळतंय? व्हेरी गुड. जाताना सगळं तिथं क्वेश्चन्स आहेत ते बघून जावा. आता काय फोटो घ्यायची गरज नाही, पुढच्या वेळी बघल ते परत बंद करत झालं.